आज 4 जूनला मान्सून 2026चं केरळमध्ये आगमन झालं. आगमन झाल्याबरोबरच मान्सूनने चांगली प्रगतीही केलेली पाहायला मिळेल. भरपूर दिवसापासून मान्सून हा अरबी समुद्र असेल, याचबरोबर केरळमध्ये श्रीलंकेमध्ये रेंगाळलेला पाहायला. मात्र जो पश्चिम बाजू असेल, अरबी समुद्रा साईडची बाजू, त्या बाजूने चांगली प्रगती केली. लक्षद्वीपचे संपूर्ण बेट असेल, ते लक्षद्वीपचे संपूर्ण बेट कव्हर केल्यानंतर केरळाचं संपूर्ण राज्य मान्सूनने कव्हर केलं. याचबरोबर कर्नाटकचा दक्षिण भाग असेल, तसेच तामिळनाडूचा पश्चिम भाग असेल, या भागामध्येही मान्सूनने आज चांगली प्रगती केली. येणाऱ्या काही दिवसात मान्सून अजून मोठी झेप घेण्याचीही दाट शक्यता आहे. मात्र राज्यामध्ये मान्सून कधी येणार आहे याबद्दलची माहिती अजून गुलदस्त्यातच राहण्याची शक्यता आहे. कारण की ज्यावेळेला मान्सून हा अजून थोडासा पुढे सरकेल, म्हणजे गोवा किंवा महाराष्ट्राच्या दक्षिण भागापासून मान्सून ज्यावेळेला येईल, त्यावेळेला बंगालच्या उपसागरामधून जी पूर्व बाजू असेल, ती पूर्व बाजू हळूहळू उत्तरेला सरकेल आणि दक्षिण बाजूचं जर पाहिलं, दक्षिण भागामधून ही मान्सूनचं वारा जे आहे ते वरती सरकण्याची शक्यता आहे. म्हणजे ज्याला दोन्ही टोक उत्तरेला सरकतील, त्याला मान्सूनचं अजून प्रगती चांगली होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर मान्सून जसं पुढे सरकला, त्याचबरोबर राज्यामध्येही आज काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. काल आणि सकाळच्याही व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की मान्सून पूर्व पाऊस आपल्या सांगली जिल्हा असेल, याचबरोबर कोकण किनारपट्टी असेल, कोल्हापूर असेल, याचबरोबर सोलापूर असेल, धाराशिव असेल, या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मराठवाडा असेल, विदर्भामध्येही पाऊस आज आपल्याला पाहायला मिळाला. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट आणि वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं, उत्तरेला म्हणजे जम्मू काश्मीर, लेह लडाख असेल, या ठिकाणी सर्क्युलेशन आहे, म्हणजे WD आहे. हा WD अधिक प्रभावी नसला तरी सुद्धा या WDच्या प्रभावामुळे बाष्पयुक्त वारे हे उत्तरेला जास्त सरकत आहेत. त्यामुळे जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल, पंजाब असेल, राजस्थानचा पूर्व भाग असेल, उत्तर प्रदेश असेल, दिल्ली असेल, या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे. याचबरोबर मान्सून दाखल झाला आहे, त्यामुळे पश्चिम साईडवरून जे वारा असेल, अरबी समुद्रावरून जे वारा आहे, ती आता देशाच्या अंतर्गत भागावरपर्यंत पोहोचत आहे. तसेच हे वारं हळूहळू कर्नाटक असेल, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागामध्येही लवकरच पोहोचण्याची दाट शक्यता. तसेच बिहार आणि झारखंडचं या भागामध्ये एक सर्क्युलेशन तयार पाहायला मिळते. तसे एक ट्रफ रेषा जी आहे, ट्रफ रेषा ही या ठिकाणी तयार झालेली पाहायला मिळत आहे. याचबरोबर ते लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार आपण जर पाहिलं तर मराठवाड्याचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, याचबरोबर विदर्भाचा संपूर्ण दक्षिण भाग असेल, पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, कोकणाचा संपूर्ण दक्षिण भाग असेल, या भागामध्ये ढग पाहायला मिळतात. जर आज रात्री आणि उद्याचा पावसाचा अंदाज जर पाहिला तर आज रात्री सांगली जिल्ह्याचा संपूर्ण भाग असेल, ते सांगली, शिराळा, आष्टा, वाळवा, कवठेमहांकाळ, जत, मिरज, तासगाव या संपूर्ण भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळाला. शिराळा तालुक्यामध्येही पाऊस आज पाहायला मिळालेला. माझं गाव जे आहे टाकवे, वाटेगाव, कासेगाव या ठिकाणीही आज हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा असेल, सिंधुदुर्गचा संपूर्ण जिल्हा आणि रत्नागिरीचा दक्षिण भाग या ठिकाणीही दुपारनंतर पाऊस पाहायला मिळाला. याचबरोबर सातारा जिल्ह्याचा वाई, पलटण, याचबरोबर शिरवळ असेल, महाबळेश्वर असेल, मेढा असेल, ओळूज असेल, दहिवडी असेल, या ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आज आपल्याला पाहायला मिळाले. तसेच भोर, बारामती, इंदापूर, दौंड, शिरोळ या भागामध्येही आज रात्री पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच सोलापूर, दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर असेल, मंगळवेढा, सांगोला, माळशिरसचा काय भाग असेल, या ठिकाणीही आज पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच मराठवाड्याचं जर पाहिलं, मराठवाड्याचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये नांदेडचा संपूर्ण जिल्हा, हिंगोली संपूर्ण, परभणी संपूर्ण जिल्हा, लातूर संपूर्ण जिल्हा, धारावीचा बहुतांश संपूर्ण जिल्हा, याच्याबरोबर बीडचा अंबेजोगाई, माजलगाव असेल, केज असेल, जामखेड असेल, पाटण असेल, या ठिकाणीही आज पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच विदर्भाचा संपूर्ण दक्षिण भाग असेल, याच्यामध्ये गडचिरोली दक्षिण भाग, चंद्रपूर संपूर्ण जिल्हा, यवतमाळचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, वाशिमचा दक्षिण भाग, रिसोड, वाशिम, मनोरा, वर्धाचा हिंगणघाट, समुद्रपूर असेल, नागपूरचा विवापूर, उमरखेड हा संपूर्ण भाग असेल, या भागामध्येही आज रात्री पाऊस पाहायला मिळाला. दुपार 4 वाजल्यापासून काही ठिकाणी मेघगर्जनेने पाऊस त्या ठिकाणी आता सध्या पाहायला मिळत आहे. आज रात्रीही पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार. याचबरोबर नाशिकचा नांदगाव असेल, येवला, मालेगाव या ठिकाणी काही ढग त्या ठिकाणी विकसित झालेले पाहायला मिळतात. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात राज्याच्या पावसाचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्येही राज्याच्या बहुतांश भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्राचा आपण जर विचार केला, पश्चिम महाराष्ट्र सोलापूरमधील अक्कलकोट असेल, याचबरोबर दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच मोहोळ, बार्शी, सांगोला, मंगळवेढा व करमाळ्याचा काय भाग असेल, या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच म्हाडा, माळशिरस व पुण्याचा इंदापूर हा जो पट्टा असेल, या ठिकाणी काहींशी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसे सांगली जिल्ह्याचं पाहिलं, सांगली जत असेल, कवठेमहांकाळ असेल, उमदी असेल, माडगाव असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल.
तसेच तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, आटपाडी याचबरोबर खानापूर असेल, पलूस असेल या ठिकाणी काही अंशी जोरदार स्वरूपाचा, काही अंशी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. त्याचबरोबर सांगलीचा पश्चिम भाग म्हणजेच वाळवा असेल आणि शिराळा, इस्लामपूर या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. कोल्हापूरचं जर पाहिलं, कोल्हापूरचा बहुतांश उत्तरेचा भाग असेल, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा. तसेच चंदगड, गडिंग्लज, आजरा, बोदरगड, राधानगरी असेल, गगनबावडा असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच सातारा जिल्ह्याचा बहुतांश संपूर्ण भाग, याच्यामध्ये महाबळेश्वर, वाई, पाटण असेल, कराड असेल, वडूज, दहिवडी, फलटण या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा. तसेच साताऱ्याचा मध्यवर्ती भाग जर पाहिला, सातारा शहर असेल, शिरवळ शहर असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता. पुण्याचा पाहिला, पुण्याचा भोर असेल, दौंड असेल, बारामती, इंदापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. उत्तरेचा जर पाहिला म्हणजे जुन्नर, वडगाव, लोणावळा, खंडाळा, शिरूर या राजगुरुनगर असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण, काही ठिकाणी स्वच्छ वातावरण उद्या पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर अहिल्यानगरचा नेवासा, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, श्रीगोंदा हा जो पट्टा असेल या ठिकाणी ही ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर आपण कोकणाचा विचार केला, कोकणामध्येही पाऊस आता हळूहळू वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कोकणाचा पाऊस जर पाहिलं तर जवळपास रायगडपर्यंत उद्या पावसाची मजल मारण्याची ही दाट शक्यता. म्हणजे मान्सूनचा पाऊस आहे, हा प्री मान्सूनचा पाऊस आहे. याचबरोबर सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा, रत्नागिरीचा संपूर्ण जिल्हा आणि रायगडचा दक्षिण भाग म्हणजे पेनपासून खालचा भाग असेल या ठिकाणी आपल्या ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याचा लातूरचा संपूर्ण जिल्हा, याच्यामध्ये उदगीर असेल, निलंगा असेल आणि उमरगा असेल म्हणजे धाराशिवचा उमरगा असेल या ठिकाणी आपल्याला काही अंशी जरा थोडासा जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर अहमदपूर असेल, औसा, लातूर याचबरोबर धाराशिवचा तुळजापूर, उस्मानाबाद असेल, कळंब असेल, भूम, पारंडा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस. बीडचा अंबेजोगाई असेल, केज असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. पाटोदा, जामखेड, आष्टे, गेवराई व माजलगाव या ठिकाणी लाईट रेन पडण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर नांदेड संपूर्ण जिल्हा, हिंगोली, परभणी, लातूर, जालना आणि संभाजीनगर हा जो पट्टा दिसतोय या पट्ट्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व तुरळक स्वरूपाचा पाऊस काही पुढल्या विभागापुरता मर्यादित आहे. याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला, विदर्भातील वाशिम संपूर्ण जिल्हा, यवतमाळचा दिग्रज, पुसद, बाबुळगाव, यवतमाळ, द्वारका त्याचबरोबर वाशिमचा संपूर्ण जिल्हा, रिसोड, मालेगाव, वाशिम, मनोरा, मांगपिरोळ, अकोल्याचं पातूर, बार्शी, टाकळी, अकोले हा जो पट्टा आहे व मूर्तिजापूरचा काही भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर आजूबाजूचा एरिया जो आहे त्या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच यवतमाळचा पूर्व भाग असेल, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हा जो पट्टा असेल या ठिकाणी शक्यतो करून ड्राय वेदर राहू शकतं, मात्र काही अंशी ढगाळ वातावरण ही त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल, अहेरी, चिंचोली याचबरोबर वर्धाचा उत्तर भाग, कारंजा, आर्वी सेतू, नागपूरचा संपूर्ण जिल्हा असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे. याचबरोबर जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार या ठिकाणी शक्यतो करून ड्राय वेदर राहणार आहे. तसेच कोकणाचा उत्तरेचा भाग जर पाहिला, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, नवी मुंबई या ठिकाणी ही ढग हळूहळू येण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. म्हणजे मुंबईलाही लवकरच पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर IMDच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिला तर येणाऱ्या 24 तासाचे राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आले. काही ठिकाणी आपल्याला ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतं. ऑरेंज अलर्ट सर्वप्रथम जर पाहिलं तर चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वाशिम असेल, अकोला असेल, याचबरोबर बुलढाणा, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, जालना, बीड असेल, धाराशिव याचबरोबर लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, साताराचा घाटमाथ्याचा भाग याचबरोबर ठाणे असेल, रायगड असेल आणि पुणे, अहिल्यानगर या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणात ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर पुण्याचा पश्चिम भाग, सातारा पश्चिम आणि सिंधुदुर्गचा जिल्हा या ठिकाणी जोरदार स्वरूपाचे पावसाचे अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आले आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर याचबरोबर धुळ्याचा काही भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस 1-2 ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता IMD खात्याने व्यक्त केली आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.